हे आधे थोडं मागे एक स्टेप भाऊ, थोडा एक स्टेप मागे या, एक स्टेप मागे या. चल चल तुझा तू बघ जा वरतीला बस थांबवून बसवर लाव. महापालिका प्रशासन जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. कुठे कोण आहे? अरे आयुक्त साहेब जागे व्हा, रुग्णांना औषधे द्या. महाराष्ट्र निर्माण सेनेचा खाली डोक्यावर पाय, खाली डोक्यावर पाय, खाली डोक्यावर पाय. महानगरपालिका विजय असो. मनसे 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 थोडं मागे आहे ना. महाराष्ट्र सेनेचा विजय असो. खाली डोक्यावर पाय, खाली डोक्यावर पाय. गरिबांना औषध मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. गरिबांना औषध मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. आयुक्त साहेब जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. आयुक्त साहेब जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. आयुक्त साहेब जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. गरीब रुग्णांना औषध द्या, औषध द्या, औषध द्या. गरीब रुग्णांना औषध द्या, औषध द्या, औषध द्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा विजय असो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. आयुक्त साहेब जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. गरीब रुग्णांना औषध द्या, औषध द्या, औषध द्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा विजय असो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. औषध आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. औषध आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. हॅलो. महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या शहर अध्यक्षा वनिताताई वागसकर या विषयावरती मार्गदर्शन करतो. शहरी गरीब वैद्यकीय सहाय्यक योजनेअंतर्गत महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये जे रुग्णांना औषधं दिली जातात ही औषधं सध्या मिळत नाही, म्हणून आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं इथे आज आंदोलन केलेलं आहे. गेले अनेक वर्ष शहरी गरीब योजना पालिकेकडे कार्यान्वित आहे आणि अनेक गरीब नागरिक याचा आजपर्यंत फायदा घेत आहेत. 2020-21 साली याचं बजेट 13 कोटी होतं, त्याच्यानंतर ते 10 कोटी करण्यात आलं आणि यावर्षी फक्त 6 कोटी रुपयाची त्याच्यामध्ये प्रोव्हिजन केली होती. बघायला गेलं तर आता हा जो महिना चालू आहे, जो आपण कोरोना नंतर वेगवेगळे साथीचे रोग येत आहेत,
तर दरवर्षी याच्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे. तर कुठेतरी हे बजेट कमी केलं गेलेलं आहे. अनेक डायबेटीस, ब्लड प्रेशरचे रुग्ण असतील किंवा डायलिसिस असेल आणि आता अनेक साथीचे रोग पुणे शहरामध्ये चालू आहेत. लोकांना ही औषधं महानगरपालिकेच्या दवाखान्यात हक्कानं वर्षानुवर्ष घेत होते. त्या औषधांचा सध्या तिकडे तुटवडा आहे. त्यांना बाहेरून महागाईची ही औषधं विकत घ्यावी लागतात. आता त्याचं बजेट टेंडर काढणार, मध्ये 15-20 दिवस जाणार. आज आम्ही आयुक्त साहेबांना ही मागणी करणार आहोत की ही जी औषधं असतील, आरोग्य सेवा ही कुठेतरी टेंडरच्या याच्यामध्ये अडकवून नाही ठेवली पाहिजे. हा सलग पुरवठा हा नागरिकांना झाला पाहिजे आणि याचसाठी आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज इथे आंदोलन केलं आहे. पुणे शहराच्या हद्दी वाढलेल्या आहेत. पुणे शहर खूप मोठं झालेलं आहे. त्या दृष्टीनं इथून पुढे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. याची आम्ही आयुक्तांना विनंती करणार आहोत आणि त्यासाठी आज आम्ही सगळे इकडे जमलेलो आहोत. गरिबांना औषध मिळालंच पाहिजे, गरिबांना औषध मिळालंच पाहिजे, गरिबांना औषध मिळालंच पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा. यानंतर पक्षाचे सरचिटणीस किशोर शिंदे हे बोलतील. साक्षी आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जे आंदोलन करण्यात आलं आहे, खरं तर सध्या आपण पाहतोय की साधारणतः 1 वर्ष आता होईल या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाहीयेत. आणि आपण जर पाहिलं तर देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर इंग्रजांचा काळ कसा होता, तर हा इंग्रजांचा काळ असा होता असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. कारण की कमिशनराइज हे इंग्रज आहेत आणि इंग्रजांच्या पद्धतीने हे काम करत आहेत. कुठल्याही प्रकारची लोकशाही यांना मान्य नाहीये. मला एक कळत नाही, शहरी गरीब योजना असेल, तुम्हाला औषधाचा विषय असेल, या गोष्टीसाठी पैसे लागतात किती? जास्तीत जास्त 20 कोटीच्या वरती पैसे लागणार नाहीत. परंतु पुण्यामधला जो मेट्रो आहे त्याला उशीर झाल्यानंतर त्याला 2000 कोटी रुपयाच्या वरती खर्च वाढलेला आहे. 24/7चा पाणी पुरवठा योजना जर बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा हजारो कोटींचं बजेट वाढलेलं आहे. पुणे शहरामध्ये जर आपण जागोजागी बघितलं तर जागोजागी कुठल्याही प्रकारच्या पूर्वी एखादं ज्येष्ठ नागरिकांचा विरंगुळा केंद्र करायचं असेल, वाचनालय करायचं असेल तर त्या ठिकाणी फक्त नाव संकल्पना म्हणून दिली जात होती. परंतु नागरिकांच्या टॅक्स रूपातनं या ठिकाणचं जे बजेट आहे त्या माध्यमातून जे काम करत आहे त्याच्यामध्ये बघितलं तर आपण सगळीकडे नगरसेवकांचे फोटो लावलेले आहेत. म्हणजे ते बजेट आपण वाया घालवतोय. असंख्य पैसा या महानगरपालिकेच्या माध्यमातून वाया जात आहे आणि महानगरपालिका काय करते तर गरिबांवरती अन्याय करते. आज पुणे शहर असेल, पुणे शहराच्या आजूबाजूला उपनगर जे पुणे शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये आलेलं आहे, या लोकांना शहरी गरीब योजनेच्या माध्यमातून कितीतरी फायदा होत होता. परंतु हा फायदा या प्रशासनाच्या निव्वळ हट्टीपणामुळे हा कमी झालेला आहे. प्रशासनामध्ये जे कोणी अधिकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत ते इतके गर्विष्ठ आहेत, म्हणून मी त्यांना इंग्रजांची उपमा दिलेली आहे. खूपच ते गर्विष्ठ आहेत. जर ते सुधारले नाही, सरळ झाले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने इंग्रजांना आम्ही कशा पद्धतीने या देशातनं बाहेर घालवलेलं आहे त्या पद्धतीने या महानगरपालिकेतनं बाहेर या अधिकाऱ्यांना आम्हाला घालवल्याशिवाय राहता येणार नाही. कारण या ठिकाणचे जे अधिकारी आहेत एकदम म्हणजे जर या ठिकाणी जे आरोग्य प्रमुख आलेले आहेत ते पुण्यात आल्यानंतर त्यांच्या मिसेसला सुद्धा त्यांनी पुण्यात घेतलेलं आहे. मग त्यांच्या मिसेसला कुठल्या अधिकारावरती त्यांनी पुण्यात घेतलेलं आहे? बरं, त्यांना 12% जे काही हॉस्पिटल आहे वारजेचं त्यामध्ये त्यांना करप्ट केलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी चुकीचा व्यवहार केलेला आहे. तरी सुद्धा ते आरोग्य प्रमुख या ठिकाणी राहत असतील. म्हणजे आरोग्य प्रमुखाला सगळ्या सुविधा आणि सर्वसामान्य माणसाला कुठल्या प्रकारच्या सुविधा नाही. ही एक सुरुवात आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. जर या ठिकाणचे आरोग्य अधिकारी जर प्रशासन सुधारलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला त्यांना बरोबर सुधारता येईल. या ठिकाणी जर ते जागेवर बसले नाही, लोकांना भेटले नाही तर आम्हाला त्यांच्यावरती खूप जोरात असे ऍक्शन घ्यावे लागेल. कारण की केसेस घेणं हे आमच्या रक्तात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भरपूर केसेस आम्हा सर्वांवरती आहे. अजून 2-4 केसेस होतील, त्यात काय फरक पडणार आहे? 31 मार्चच्या अगोदर बऱ्याच लोकांचे चेक बनवले होते त्यांचे आरोग्याच्या संदर्भाचे असतील, परंतु ते चेक 1 तारखेनंतर सगळे चेक लॅप झालेले आहेत. का लॅप झाले? कारण की फक्त इकडच्या ढिसाळ कारभारामुळे.
लोकांना त्यांनी फोन केले नाही की तुमचा चेक पूर्ण झालाय, तुमचा चेक झालेला आहे, घेऊन जावा. लोक आल्यानंतर तास वर या ठिकाणी थांबावं लागतं. अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी अडकलेल्या आहेत. या ठिकाणी आमचे शहराचे अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली हे आमचे पहिलं पाऊल आहे. परंतु भविष्यामध्ये हे आमचं पाऊल कठीण व कडक होऊ नये एवढंच मी या ठिकाणी प्रशासनाला इशारा देतो व त्यांनी लवकरात लवकर शहरी गरीब योजनेच्या सर्व सुविधा ताबडतोब या ठिकाणी चालू करण्यात यावा एवढी या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या प्रशासनाचं करायचं काय? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा. यानंतर पुणे शहराचे शहराध्यक्ष साईनाथ भाऊ बाबर हे बोलतील. आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेमध्ये जी शहरी गरीब योजना जी चालू आहे त्यातून मिळणारी जी औषधं आहेत ते गेले 2 महिने झाले ही औषधं गोरगरिबांना मिळत नाहीत. प्रचंड गोरगरिबांचे हाल याच्या माध्यमातून होत आहेत. त्यामुळं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरलेली आहे. शहरी गरीब म्हणलं तर खरं तर बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस शहरी गरीबचं पत्र घेऊन घेत जातात त्यावेळेस त्या बिलामध्ये कुठेतरी वाढ करून जे सर्वसामान्य बिल असतं त्यापेक्षा जास्त बिल देऊन कसं जास्तीचं बिल आपल्या महानगरपालिकेतून उकळता येईल आणि या बिलाचं म्हणजे एक्स्ट्राचे पैसे त्या हॉस्पिटलला मिळतात. खरं तर पुणे महानगरपालिका आणि आयुक्तांचं हे कुठेतरी एक चाल चालू आहे की हे सर्व शहरी गरीब योजना याची खाजगीकरण करायचंय आणि ते कुठल्या तरी इन्शुरन्स कंपनीला द्यायचं आणि त्या कंपनीला कसे यातून पैसे मिळतील याचा विचार ही महानगरपालिका करते. आमच्या नेत्यांनी आमच्या नेत्याताईंनी सर्व गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. भविष्यामध्ये लवकरात लवकर जर या गोरगरिबांना औषधं मिळाली नाही तर भविष्यामध्ये महानगरपालिकेमधल्या या अधिकाऱ्यांना आम्ही त्यांच्या जागेवर बसू देणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणलं तर खळखट्याक आंदोलन हे आलंच पण आम्ही पहिलं तर हात जोडून त्यांच्या समोर जाणार आहोत. भविष्यामध्ये जर त्यांनी गोरगरिबांना औषधे दिली नाही तर भविष्यामध्ये त्यांचं खळखट्याक आंदोलन कसं असतं किंवा त्यांना जागेवर बसून दिलं जाणार नाही हे नक्कीच आम्ही भविष्यामध्ये करू. आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अरे बुंबुडा माझा सागर थांबा थांबा सागर होत आहे संकेत मागव ना थोडं पुढे घे ना थांबा थांबा 1 मिनिट सचिन पुढे घेतो थोडा मागे संकेत मागव तिकडे जा ना असा याला नाही दिसणार संकेत भाऊ मागे सगळं कोण एवढी 100 बूम वर धर संकेत मागे सर परत नाही झाला बैठना कर
त्यांनी काढा रे बाजूला माग भी घ्यायला आयुक्त साहेब जागे व्हा, आयुक्त साहेब जागे व्हा, आयुक्त साहेब जागे व्हा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा आयुक्त साहेब जागे व्हा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा औषध आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, औषध आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा विजय असो. डायलिसिसचे पेशंट आहेत, शुगरचे पेशंट आहेत, त्यांना
सर्वसामान्य सर्व लोकांना या ठिकाणी औषधं मिळाली पाहिजे. तर महापालिकेने योजना काढलेल्या आहेत आणि या योजना लोकांच्या उपयोगाच्या आहेत, कोणत्या लोकांच्या फायद्याच्या आहेत त्या माध्यमातून औषधं मिळाली पाहिजे. काय माहिती आहे का, एजंटगिरी म्हणता येणार नाही, कारण की पुणे शहरातले जे कमी कार्यकर्ते आहेत ते आपल्या भागातील गोरगरीब जनतेसाठी या ठिकाणी त्या लोकांना घेऊन येत असतात आणि त्या लोकांना त्या ठिकाणची शहरीकरण योजनेचा फायदा कसा होईल तो प्रयत्न करत असतात. काही 1% एजंट लोक असतील, पण तो 1%साठी 99% लोकांवरती अन्याय करता कामा नये. त्याच्यानंतर तर 10,000 कोटींची प्रोव्हिजन आणि नंतर 5,000 कोटींची फक्त प्रोव्हिजन ही संपली म्हणून गेले 2 महिने औषध. आता ते नवीन टेंडर काढले. पुणे शहर हे इतकं वाढलेलं आहे, समाविष्ट कामं त्याच्यात, तर त्या दृष्टीनं नियोजन करणे खूप आवश्यक आहे की याच्यामध्ये कुठेतरी आयुक्त आणि प्रशासन निश्चितच कमी पडलेलं आहे. काही करून घेतली गरीब लोकांची योजना आहे तर ती कुठेतरी हे टेंडर आणि पैसे याच्या प्राथमिक आरोग्य ही महानगरपालिकेची जबाबदारी ती त्यांनी व्यवस्थित पार पाडण्यासाठी नियोजन करणं आवश्यक आहे. अशी की जे या योजनेमध्ये लोक आणि प्रशासनामध्ये जे काही लोक आहेत जे त्या ठिकाणी काम करतात ते काम जे करणारे लोक आहेत ते खूप मधुर आहेत आणि ते स्वतःला असं समजतात की आपण नोकर करतो कोणावरती. म्हणजे त्या ठिकाणी बोलण्याची त्यांची भाषा, वागण्याची भाषा किंवा जेवणाचा टाईम असेल तर टायमिंगच्या 10 मिनिटं अगोदर जाणं, दिवसातनं 4 वेळा टॉयलेटला जाणं म्हणून बाहेर जाणं, अशा सगळ्या प्रकार आहेत. हे सगळं आमच्या कानावरती आलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या लोकांना मजुरी कशी यांची जिरून जातील ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यांची मजुरी आम्ही त्या ठिकाणी नक्कीच जिरवणार आहोत. दोन मिनिटं इथंच पकड, मी आलो. काय करतोय बोलते लाईव्ह.
पुढे चला. राष्ट्रवादीचं आंदोलन होतं, बीजेपीचं आंदोलन होतं, आम्हाला आम्हाला सपवावं लागलं. एक काय काळजी करू नका. महाराष्ट्र सेनेचा विजय असो. गरिबांना औषध मिळालेच पाहिजे. गरिबांना औषधं मिळालेच पाहिजे. गरिबांना औषधं मिळालीच पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय असो. माननीय राजसाहेब ठाकरेंचा जय असो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय असो. अरे या प्रशासनाचं करायचं काय? खाली लोकांवर पाय. या प्रशासनाचं करायचं काय? खाली लोकांवर पाय. या प्रशासनाचं करायचं काय? खाली लोकांवर पाय. गरिबांना औषध मिळालंच पाहिजे. गरिबांना औषध मिळालंच पाहिजे. औषध आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. ऐका ना, थोडा वेळ थांबावं लागेल. राम